शेतकऱ्यांच्या आत्महत्या शून्यावर आणून त्यांना दारिद्र्याच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी लोकभजनाक चळवळीच्या वतीने रेन बॅटरी तंत्राच्या जागृतीसाठी मोहीम जाहीर करण्यात आली। दुष्काळी भागात हिरवळ फुलवून शेती पिकवण्यासाठी रेन बॅटरी या तंत्रामुळे शेताच्या बांधावर आणि शहरी भागातील रस्त्याच्या कडेच्या झाडांना वर्षभर जमिनीखाली ओलावा राहून झाडे जगणार आहेत, तर शहर आणि ग्रामीण भागातील इमारतीवर पडणारे पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे आणि जलसंधारणाचे कामही प्रभावीपणे होणार असल्याचा दावा लोकभजनाक चळवळीच्या वतीने करण्यात आला। शहरी किंवा ग्रामीण भागातील घरांच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी बोअरवेल शेजारी रेन बॅटरी लावून मोठ्या प्रमाणात जलसंधारण करता येते। त्यामुळे पिण्याच्या किंवा वापरण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लागू शकतो। एकंदरीत पाणी टंचाई आणि ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवण्यासाठी रेन बॅटरीशिवाय पर्याय नसल्याचे ॲडव्होकेट कारभारी गवळी यांनी म्हटले आहे। रेन बॅटरी तंत्राच्या प्रचार प्रसारासाठी ॲडव्होकेट गवळी, संजय बारसकर, अशोक सब्बन, ओम कदम, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले आदी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत। लोकभजनाक चळवळीने ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न सोडवण्याचा मक्ता घेतलेला आहे, ठेका घेतला आहे असं आम्ही अभिमानाने सांगतो। आमचं म्हणणं असं की यंदाच्या वर्षी भारतामध्ये तापमान 50 डिग्रीच्या वर गेलं आणि लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली की सजीवसृष्टी संपणार आणि मानवजात देखील संपणार अशी भीती निर्माण झालेली। परंतु माणूस हा सगळे प्रश्न सोडू शकतो। माणसाने प्रश्न तयार केले, ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न माणसाने तयार केला आणि तो प्रश्न देखील माणूस सोडू शकतो। याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि ते हा प्रश्न सोडवण्याचं तंत्र आम्ही सगळ्या जगाला सांगणार आहोत। ते म्हणजे रेन बॅटरी आपण असं करूया। पहिलं याची पार्श्वभूमी काय आहे की भारताचं जे काही राष्ट्रगीत आहे वंदे मातरममध्ये सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम असं स्पष्ट रीतीने म्हटलेले आहे। हे जे राष्ट्रगीत आहे हे कर्मकांड नाही आहे, हे असा एक तंत्र आहे त्याच्यामध्ये की भारत नव्हे तर सगळं जग जे आहे सुफलाम झालं पाहिजे, सुजलाम झालं पाहिजे आणि ते करण्याचं तंत्र जे आहे ते ह्या रेन बॅटरीमध्ये आहे। रेन बॅटरी म्हणजे काय की प्रत्येक झाडाच्या शेजारी 5 फूट अंतरावर 5 फूट खोलीचं असं खड्डं जे 2 फूट रुंद 2 फूट लांब असं राहील आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे गोटे दगड टाकून द्यायचे आणि ते वरच्या बाजूला मुरुम टाकायचा आणि पावसाचं जे उतारानं जाणारं पाणी आहे ते पाणी ह्या रेन बॅटरीमध्ये सोडून दिलं की खालच्या बाजूला डिच म्हणजे एक अतिशय ओल तयार होते आणि ती ओल वर्षभर टिकून राहते। 1-2 पाऊस जर झाले तर ती ओल अजून टिकायला मदत होते आणि त्यामुळे झाड जे आहे जरी उन्हाळ्याच्या मे आणि एप्रिलमध्ये जरी पाणी मिळालं नाही झाडाला तरी ते झाड मरणारच नाही। कारण ज्याला आपण मिनिमम मॉइश्चर म्हणतो, किमान ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता जमिनीमध्ये झाडांच्या मुळांना मिळते आणि ते झाड जगतंच। आता ही झाली झाडांची परिस्थिती। म्हणून खेड्यात असो किंवा शहरात असो प्रत्येक ठिकाणी झाड लावणाऱ्यांनी आता फोटो काढायचं बंद केलं पाहिजे। झाड लावलं पाहिजे, त्याला एक ट्री गार्ड दिलं पाहिजे आणि ट्री गार्ड बरोबर 5 फूट अंतरावर रेन बॅटरी बसवली पाहिजे। त्याचा खर्च जो आहे तो 1000-1200च्या याच्यामध्ये जाईल। 1000-1200 रुपये जर खर्च केले तर ते झाड जागणार म्हणजे जागणार आणि पुढे त्याला ड्रिपर सिस्टीम देखील लावायची गरज नाही, काही नाही वगैरे। तर आमचा मुद्दा असा आहे की आपण सिमेंटच्या जंगलामध्ये राहतो, लोक सगळीकडे सिमेंट पसरतात, रस्त्यावर डांबर ओतलेलं असतं, सिमेंटचे रस्ते केलेले असतात आणि शेजारी सुद्धा फरशा बसवलेल्या असतात। झाडांना पाणीच मिळत नाही आणि ते झाडं मरतात। एकंदरीत शहरं म्हणजे एक उष्णतेच्या अशा प्रकारची पट्टे तयार झालेली। लोक पंखे लावताय, पूर्वी एक पंख्यामध्ये भागायचं तर 2-2 पंखे लावताय, आता ते पंखे त्यांनी डब्यात टाकले आणि आता प्रत्येकजण म्हणजे कूलर लावायला लागला किंवा एअर कंडिशनिंगची व्यवस्था प्रत्येकजण करायला लागला। पण याने प्रश्न सुटणार नाही,
प्रश्न सोडवण्यासाठी रेन बॅटरी हाच प्रयोग आहे. आता तुम्हीच बघा, एका शेतकऱ्याने 100 झाडं लावले, आंब्याचे लावले, चिंचेचे लावले आणि प्रत्येक शेजारी झाडाशेजारी रेन बॅटरी लावून टाकली आणि पावसाचं जे पाणी आहे ते रेन बॅटरीमध्ये सोडून दिलं की वर्षभर पाणी दिलं नाही तरी चालेल, ते झाडं आल्याशिवाय राहणार नाही आणि फळं देखील त्याला आल्याशिवाय राहणार नाही. आमचा मुद्दा असा आहे की धनराई ज्याला म्हणता येईल, धनराई म्हणजे शेतकऱ्यांना उत्पन्न देणारं अशा प्रकारचं फळबागायती की ह्या रेन बॅटरीच्या मदतीने जिरायती जमिनीमध्ये सुद्धा फळझाडं येऊ शकतात आणि पर्यावरणाचा प्रश्न सुटेल आणि शेतकऱ्यांचा देखील प्रश्न सुटेल. म्हणून आमच्या संघटनेने लोकबदन्यात चळवळीने अशी घोषणा केलेली आहे, जय किसान जय निसर्गपाल. जय निसर्गपाल याचा अर्थ काय की निसर्गपालाच्या मदतीने ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न संपूर्णपणे सोडवायचा. आता शेतामध्ये समजा मोठं शेत आहे, 5 एकराची जमीन आहे, त्याच्यामध्ये जर 20 फूट लांबीचं, 20 फूट रुंदीचं आणि 15 फूट खोलीच्या खड्ड्यामध्ये दगड अशा गोटे टाकून ते खड्डं जर बुजून टाकलं आणि वरच्या बाजूला मुरुम टाकला आणि पावसाचं पाणी उताराला जर सोडून दिलं त्याच्यामध्ये, तर संपूर्ण जमिनीमध्ये ज्याला वॉटर टेबल आहे ते मेंटेन झाल्याशिवाय राहणार नाही आणि झाडांची परिस्थिती जी आहे, आजूबाजूची झाडं जी आहे उन्हाळ्यात देखील जगणार आहेत. आणि म्हणून भारतामध्ये कोट्यावधी लोकांना, जिरायतदार शेतकऱ्यांना हंगामी बागायतदार करण्याची संधी रेन बॅटरीमुळे मिळालेली. एकट्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या फार मोठ्या प्रमाणात आहेत. अशा वेळेला रेन बॅटरीच्या मदतीने 2 कोटी शेतकऱ्यांना आम्ही, जिरायतदार शेतकऱ्यांना हंगामी बागायतदार करू शकतो आणि ह्या आत्महत्या शून्यावर आणल्याशिवाय राहणार नाही आम्ही. आणि आमचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांना चांगलं मोठं उत्पन्न देखील मिळू शकेल. अशी ही एकंदरीत रेन बॅटरी जी आहे ही संपूर्ण मानवजातीला उपकारक ठरणार आहे. आपण बघतो की चेन्नईला म्हणे पाण्याची फार मोठी टंचाई आहे. प्रत्येक शहरामध्ये चेन्नईचं जर रेन बॅटरीचा वापर केला आणि मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये पाणी जर मुरवलं तर मला खात्री आहे की वॉटर टेबल मेंटेन झाल्यामुळे जरी समजा नळाला पाणी 3ऱ्या दिवशी यायला लागलं, परंतु बोरवेलच्या मदतीने ते पाणी वापरण्याचं पाणी जे आहे, संडास म्हणा किंवा बागांना पाणी देणं, गाड्या धुण्यासाठी वगैरे, ते सर्रास होऊ शकणार आहे आणि हा प्रश्न सुटू शकणार आहे. आणि म्हणून रेन बॅटरी असं एक चीज आहे की असं एक टेक्निक आहे की ते नक्कीच मानवजातीला उपयोगाचं ठरणार आहे. आणि मानवजातीला आता ग्लोबल वॉर्मिंगच्या भीतीमुळे संपूर्ण सजीवसृष्टी संपेल आणि माणूस संपेल ही भीती आता मागे ठेवली पाहिजे. फक्त एकच काम केलं पाहिजे की प्रत्येकाने बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.